रात्रीपासून कर्फ्यू लावलाय 5च्या आम्ही घरात आहे, चौकात नाही ना. सगळ्यांना वर घेऊन या. नाही वर आणलं ना तिथे परत कालवा त्याला कालवा उद्या ना काय आता बोर्ड किती पाहुणे कुठून जायचं बोर्ड किती पाहुणे परत ओपन करा की फाईल परत ओपन करा प्लीज करा त्यासाठी आपल्याला ते करायचं ना. पण ते आता ते हे थांबले तर पाहिजे ना. आता ते धरून ओढूनच काढत असतात हा सगळा विषय सुप्रीम कोर्टात जाणार आहे. आणि जाणार आहे. फक्त आपले 2-3 डॉक्युमेंट लागलेले आहेत. आपली फाईल डॉक्युमेंटचा विषय नाही तर तुम्ही प्रेझेंट करा कारण एकतर्फी निकाल लागला म्हणून तुम्ही तिथे प्रेझेंट करून फाईल करा. कारण आम्ही आत्तापर्यंत एवढं वरती बसा म्हणून सगळे वरती आहे. किंवा 3 महिन्याची वेळ जसं असेल ना तसं तुम्हाला पर्याय मिळेल. बाबा किती 3 वर्ष 112 असेल मॅडम. 112ची कंप्लीट आली तुमच्याकडे. 112 हो तुम्ही आलेत ना मॅडम 112 तुम्हीच आहेत ना हां याच आहेत मॅडम. त्यामुळे त्यांना आपली कंप्लेंट म्हणणे ऐकून घ्या आणि सिनियरला कंप्लेंट करा म्हणून त्याच्यावर तुमचं काय कारवाई मला दाखवा म्हणावं लागेल. एक कंप्लेंट ऐकून घ्या मॅडम आपली तुम्ही लेखी स्वरूपात आणि त्याच्यावर काय कारवाई तुमची ती थोडीशी आपल्याला हे करा. वरती बसा. वर बसा की वर बसा. वरती बसा ना सगळे. चला जा वरती बसा. घरात बस आतमध्ये बसायचं आतमध्ये वर बसा. आतमध्ये घरात बसल्यावर काही नाही. घरात बसा. चल घरात बस मॅडमसाठी घरात बस घरात बस. हो चला आपले आमचे
राकेश साहेब या ना वरती. हां हां आलेत मॅडम वाटतं आलेत खाली. हां तहसीलदार मॅडम आलेत वाटतं. आलेत काय मॅडम आले. येऊ देत, आतमध्ये येऊ देतात ना. आणि नाही तर मग खाली जाऊन बोला, हे राहू द्या बंद. जबरदस्ती करायचं त्याला हे नाही, बरोबर ना. बरोबर घेऊन टाका. त्यात हा? काय म्हणलं? कंटाळा त्या पावसात आम्ही जाणार कुठं तुम्ही बोलायचं प्रशासनाने काय केलं. राहू दे. खुर्ची द्या त्यांना एक. घ्या मला, तुम्ही घ्या एक खुर्ची. तुमची मुलगीच आहे. हो येस येस हायकोर्ट हायकोर्ट माहिती हो असेल, मानत असेल माहिती आहे. हायकोर्ट माहिती आहे ना? हो माहिती आहे माहिती आहे मॅडम. हायकोर्टचा आदेश आपण मानलाच पाहिजे. मानलंच पाहिजे. हो मग काय? मग त्याच्यामध्ये प्रॉपर्टी डिटेल्स त्या ऑर्डरमध्ये मेन्शन केलेले नाही आहे. अहो, का? एक मिनिट. नाही इथं नाही येऊन कायद्यानेच तुम्ही बोला सांगू मॅडम. नका. किती वेळा तुम्ही माझ्याकडे आलात किंवा किती वेळा तुम्हाला मदत केली असेल? नाही, एक मिनिट, इन कॅमेरा तुम्ही कॅमेरा शूटिंग करा. ह्या माझ्याकडे किती वेळा आल्या, कायद्याच्या म्हणजे अगदी मला अधिकार नसताना कसं असतं, आम्हाला एक कधी सर्वसामान्य माणसं आहेत किंवा कधीतरी आर्थिक अडचणी सगळ्या गोष्टी असतात. ह्या माझ्याकडे कितीतरी वेळा आल्या आणि मी ह्यांना अगदी आउट ऑफ बॉक्स जाऊन म्हणजे मला अधिकार नसतानाही मी त्यांना मदत केली आहे. आणि जर हायकोर्टाचे आज जर आदेश असतील, एवढी पोलीस यंत्रणा आम्ही इथे येत असतो आणि तुम्ही लोक जर असा अडथळा करत असाल तर आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ. काहीच नाही करू ऐकू शकत आज. तुम्ही एकतर पहिल्यांदा हे बघा, स्ट्रेस पास करणं हे कायद्यानं गुन्हा आहे, बरोबर. ही इलिगल कृती केली त्याने. ट्रेसपास म्हणजे काय? बरं काय बोला, तुमचं बोला. कुठे गेले? बँकेचे अधिकारी कुठे गेले? हा. साहेबांना चेअर दे. हो साहेबांनी चेअर घ्या. बोला. अजून एक चेअर आहे. प्रश्न विचारले की ठीक आहे तुम्ही ताब्याला आहात, आपण सुप्रीम काय झालं नाही सर, तुम्ही आलात काही घरामध्ये? सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, मी त्यांना सांगितलं ऍड्रेस दाखवा. ठीक आहे, ते पण घ्या. ऍड्रेस नाहीये, पिटिशन नंबरवर ऍड्रेस आहे, पिटिशन नंबर ऑर्डरवरती आहे. ठीक आहे, काहीच करू शकत. सुप्रीम कोर्टाने मॅडम काय सांगितलं तुम्हाला की 3/7 पोझिशन प्रॉपर्टीचं त्यांना घेऊन तुम्ही द्या. ठीक आहे, आज तारीख आहे 21 मॅडम. ठीक आहे, त्यातने आपण पुढे सरकलो. त्यातने तुमची त्यांनी दाखवली की ह्या ऑर्डरवरती ऍड्रेस आहे. ठीक आहे, ह्या ऑर्डरवरती मी आलो. आता कार्यकारी अधिकारी बँकेचा प्रशांत ओहळा अवेलेबल नाही आहे. मी जप्ती कशी देऊ मॅडम तुम्हाला सांगू. आणि दुसरी गोष्ट मी त्यांना साहेबांना म्हणलं, साहेब मॅडम वयस्कर आहेत आई वडील, मी हा भावनिक आहे, मी भावनिक व्हायचं नाही. मला प्रशासनाने कुठं दुसरी राहायची सोय केलेली असेल ती मला सांगा आणि माझी उत्तर द्या. ताबा मी स्वतःहून देतो. आज झिने साहेबांना प्रश्न विचारता तुम्ही. झिने साहेब तुम्हाला हे कर्ज घेताना किंवा त्यांचं काही विचारायला आले होते का? किंवा तुमची ह्यांची एनओसी घेतली होती का? तुम्ही त्यांना चुकीचे प्रश्न आणि चुकीच्या गोष्टी विचारता. एक मिनिट हे बघा, माझं पूर्ण करू द्या. तुम्ही ना म्हणजे हे बघा वकील साहेब, एक तर तुम्ही योग्य सल्ला द्यायला हवा. हो योग्य सल्ला द्यायला. बरोबर. एक तर ना ह्यांनी चुकीच्या पद्धतीने स्ट्रेस पास. नाही चुकीचं करवा मॅडम, चुकीचं केलं नाही. अधिकृत अधिकारी असतात बँकेचे, प्रत्येक अधिकाऱ्याची किंवा शासकीय कर्मचाऱ्याची बदली होते. समजा आता ही ऑर्डर जी असते, समजा मी निवासी नायब तहसीलदार आहे, माझं 2 महिन्यात माझी बदली होईल. माझ्या जागी दुसरा निवासी नायब तहसीलदार असेल, हे पद असतं. एक मिनिट बदलीचं पत्र द्यावं. तुमच्या बँकेचं एक हे दाखव की तुम्हाला ते अकाउंट केल्याचं. आता तुम्ही तहसीलदार आहेत का? तुम्ही तहसील म्हणजे तुम्ही एवढ्या मॅडम दिवसा ढवळ्या. हो. एक मिनिट. नाही कसं काय, मला विचारू द्या ना. तुम्ही तहसीलदार आहे का? कोण? तुम्ही माझी आय कार्ड ऑर्डर आहे बघा. आहे ना, आय कार्ड आहे तुम्ही मला तुमचं? आय कार्ड नका. नाही नियम आहे चालतो मॅडम. तर तहसीलदार हे बघा, तुम्ही नुसता टाइमपास करताय. नाही, टाइमपास नाही. मिसगाईड करताय लोकांना. सेक्शन 14चा आदेश अंमलात जो आणला होता तो तुम्ही उपस्थित होता का?
सेक्शन 14चा आदेशांचा म्हणजे जो आदेश आणला होता इथे सेक्शन 14चा, तर तुम्ही उपस्थित होता का? स्वतः उपस्थित होता का तुम्ही? Proceed करा. नाही महसूल नाही ऑन कॅमेरा मॅडम यांनी उपस्थित होता का मॅडम? तहसीलदार मॅडम तुम्ही उपस्थित होता का? तुमच्या CP साहेबांना कळवा. पंचनामा कोणी तयार केला मॅडम? मॅडम तहसीलदार मॅडम पंचनामा कोणी तयार केला? इथे केला का तयार? या स्थळी केला का तुम्ही तुम्ही? हायकोर्टमध्ये चॅलेंज करता आमच्या अहो. चॅलेंज करा. तुम्हाला आहे ना कायदेशीर, तुम्ही कायदेशीर लढाई लढताना तर कायदेशीर मार्गानेच जा आणि कायदेशीर पद्धतीनेच मांडा. काही तुम्हाला मी खूपदा मदत केली आणि तुमच्याकडे अशा तुमच्या लोकांकडे अशा अपेक्षा नाही की आम्ही शासकीय अधिकारी आणि कोर्टाचे आदेश तुम्ही मांडा. कोर्टाच्या चला प्लीज सहकार्य करा. चला काका चला. चला या सहकार्य करा. या. जबरदस्तीने कारवाई चालली आहे. तुम्हाला बांधील नाही. हे बघा, जबरदस्तीने कारवाई चालू आहे. हा येते. सामाना सहित खाली करावं लागेल सर. खाली करा तुम्ही पण सामानासहित खाली करा. बरोबर ठीक आहे या तुम्ही. है ना? सामानासहित ठीक आहे ठीक आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. चला काका सहकार्य करा प्लीज प्लीज सहकार्य करा. चला विनाकारण चला ना सहकार्य करा ना. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. पोलिसांनी जबरदस्ती करू नये. काय बोलले नाही. चला रे बाळा या वयामध्ये गुन्हे दाखल झाले ना विनाकारण चला चला इथं आज्ञा करा. चला ना खाली. हो बाबा चला ना खाली. चला खाली. हा शूटिंग चालू आहे. हा, shooting चालू आहे. चला खाली. नाही नाही चला खाली. चला, कोर्टात काका. लागणार नाही आम्हाला शूटिंग. हा, करा ना मग. हा, ही मग दोघं करा. आपली shooting करा. चला खाली या खाली या. सहकार्य करा सर्वांनी. चला 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 सहकार्य करा काका प्लीज सहकार्य करा. सहकार्य करा. हात जोडून दिले. हे बघा वल्ली फक्त एकतर्फी ऑर्डर आणि एकतर्फी कारवाई. हे फक्त या प्लीज नंतर बोलू आपण. मनमानी पद्धतीने सगळ्या गोष्टी चालतात. सगळं बोलतो. चला चला याला बांधीला चला. खाली बोलतोय म्हणतो. बँकेचं करतो. आमच्यावर तुम्ही दाखल करा कंटेंट. चला बँकेचं काम केलं म्हणून आमच्यावर केस दाखल करा. चला ठीक आहे कोर्टामध्ये टाका. चला कोर्टामध्ये टाका. चला बाई, please सहकार्य करा. तुमचं काही कोर्टाला असेल तर घेऊन जा. ऐका सोनं चांदी जरा चला चला लाईव्ह मध्ये सगळी शूटिंग घ्या. सगळ्या रूमचं शूटिंग घ्या. लाईव्ह मध्ये सगळी शूटिंग घ्या. आपलं आता ना साहेब आमच्याकडे आणखी 2 जणांसाठी इथेच राहू देत. मूव्हर पॅकेज वाले बँकेवाले बोलतील सामान काढतील त्यांच्या गोडाऊनला हो. ठेवतील बँकेवाले आणि कुठे? नंतर त्याची ऍप्लिकेशन किंवा सामान देतील. ठीक आहे बँकवाल्यांना बोलवतो मी. बँकेवाले बोलू ना. कुठे सांगितलं ना मी त्यांना. बोलू. काही किमती साहित्य वगैरे असेल तुमचं सगळं घेऊन जावं. ये बरं खाली. चला चला ना खाली चला. चला चल वाघमारे ऐकून घे जरा. चला ना, मी खाली घे. बाहेर घे चला. चला पटकन सहकार्य करा. चला सहकार्य करा. हात जोडून विनंती आहे. हा, सहकार्य करा. थोडं चांगलं सांगितलं. ऐक ना, सांगितलं थोडं. आणि मागे येत नाही यार. चांगलं तुझं सामान सेफ्टी राहणार आहे ना. मार्ग आहे काका आपल्याकडे. ऐका ऐका कोर्टात नाही एफआयआर घ्या आम्ही सगळी चौकीला येणारच आहे आता. असं कसं एफआयआर नाही होणार? एफआयआर कसली मग कोर्टाचा चुकीचं आदेश काम आहे. आहे. कोर्टाचा आदेश आम्ही तुम्हाला मान्य करून देणार नाही. आम्ही कुठं म्हणतोय का मला काय मान्य करून देणार? या. तुम्ही तुमचं काम 100% करा. चला या तुम्ही चौकीला. शूटिंग घ्या ना. शूटिंग घ्या ना. सगळ्यांचं नाव मोबाईल नंबर आधार कार्ड ठेवा. त्यांची पण घ्या. हे दे खाली. पाटील सगळ्यांचे नाव घ्या चालू करा. हो हो सगळ्यांची नावं सांगा पटापटा पटा. घर मालकाला पण घराच्या बाहेर. हा ते तुम्ही काय मालक आहे काय? हा? तुमचं काय माझं जोर जबरदस्ती करून मला घराच्या बाहेर काढून सगळं दबावतंत्र पोलीस प्रशासनाने करून दिलेलं आहे. याच्यावरती पुढं दाद मागण्यात येईल. मला हाताच्या धरांनी बाहेर काढलेलं आहे आणि आता घरात सुद्धा घेतलेलं नाहीये. माझं काय वस्तू आहे सामान आहे काय म्हणजे कुठंच काही म्हणणे ऐकून न घेता सगळी पूर्णपणे दडपशाही झालेली आहे. पूर्णपणे दडपशाही चालू आहे. ह्याच्यात ह्या पुढल्या कालखंडात जे काही घडेल
त्या व्यक्तीवरची सर्व जबाबदारी हे पोलीस प्रशासनावर राहील. कारण पोलीस प्रशासनाने जबरदस्तीने इथून पुढे जे काही होईल ते पूर्णपणे जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. त्यांचं नाव घ्या, कोण काय नाव आहे? सगळ्यांचे नाव आंबेगाव पोलीस स्टेशन. बँकवाले मेन नाहीच आहे सर सर बँकेचे लोक नाही सर. नाही बँकेचे अधिकारी नाही पोलीस सर अहो थांबा ना, काय करताय तुम्ही? अहो जाऊन नाही देणार तुम्ही. काय असं काय करता? बँकेचा अधिकारी नाही हो. अहो दाखवली ऑर्डर त्यांनी. काय करायचं ते? त्याला अधिकार नाही हो. थांबा, दाखवतो ते तुमचं. 2 मिनिट थांबा. पूर्ण यांची जबाबदारी चालली सगळी. जे सगळं घरात चालली ना आणि पूर्ण इथं कुणाला काय झालं तर मी पूर्णपणे पोलिसांना जबाबदार धरणार आहे. पूर्णपणे पोलिसांना जबाबदार धरणार आहे. माझ्या घराला मला स्वतःला हाताला धरून बाहेर काढलेलं आहे. माझं म्हणणं न ऐकून घेता माझ्या आणि माझ्या घरीवाराला पूर्णपणे काय झालं तर पूर्ण प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील. पूर्णपणे नोटीसवर दाखवा. नोटीसवर पाहिजे मला. नोटीसवर मला नोटीसवर पाहिजे. शासकीय नोटीसवर पाहिजे मला. शासकीय नोटीसवर मला पाहिजे. तहसीलदार घोटाळे आहेत का? त्यांनी नाव लिहिलेले सांगितलं. नोटीसवर मला पाहिजे. नोटीसवर 100% सहकार्य झालं. माझा तू 100% सहकार्य. बँकेची माणसं वर नाही पाहिजे. तुम्ही सगळं 100% करा. मी पूर्णपणे सहकार्य करतो साहेब तुम्हाला. बाकी काहीच नाही. अशा जबरदस्त चर्चा विचारतो, पाठवले मी. प्रशासन पोलीस प्रशासनाला पूर्णपणे विरोध करते मानवशाहीचा. माझा इथं आर्टिकल 14, आर्टिकल 21, आर्टिकल 300 याचा पोलीस प्रशासनाने कुठलाही विचार न करता भर पावसाळ्यात मला माझ्या घरात पोलीस माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने काय होईल? उच्च न्यायालयाचा आदेश आम्ही मान्य करतो पण उच्च न्यायालयाचा आदेश माननीय उच्च न्यायालयामध्ये असा कुठलाही अधिकार नाही की माणसाला घरातून बाहेर काढायचं. बोला नाव. तुमचं काय नाव? माझं नाव रामदास आहे. रामदास यादव. कुठं राहिला तुम्ही? पुण्यातच राहिला. आपले नावं घेऊन काय? पूर्णपणे पोलीस प्रशासनाच्या विरोधात काम करत आहे. 112ला फोन केला. 112चे पोलीस अजून सुद्धा आलेले नाहीये इथं. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे जात मागायची आणि वरिष्ठ पोलीस ऑफिसर, वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठल्याही प्रकारचं माझं म्हणणे न ऐकून घेता 2 दिवसापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मी समन्स पाठवलं होतं की एक नोटीस पाठवली होती की बाबा आमचे काय अधिकार आहेत. त्यांना फक्त सांगितलं होतं त्यांनी कुठल्याही प्रकारचा माझा अधिकार न करता आणि नोटीसवरती कुठल्याही बँकेचा अधिकाऱ्याचं नाव नाहीये तरी सुद्धा त्यांनी कारवाई करतायत. सदर आदेश, सदर कारवाई माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने झालेली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेश, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेश, मला आदेश दाखवलेले. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 3 तारखेला ही जप्ती व्हायला पाहिजे होती पण पोलीस प्रशासन त्यांच्या सोयीनुसार 21 तारखेला जप्ती काढलेली आहे. हे कितपत योग्य आहे ते मला पोलीस प्रशासनाने सांगावं. पोलीस ते पण मला हायकोर्टाने कुठल्याही प्रकारचं म्हणणे मांडण्याचं कोड आहे. 9 वाजता येणार होते आणि 4 वाजता आले. 9 वाजताचं टायमिंग होतं नोटीसचा. पूर्व मानवाधिकाराचं उल्लंघन चाललेलं आहे. आणि 112ला फोन केला तर अजूनपर्यंत त्यांचं कोणी आलेलं नाहीये. 112 वाले पण आहे. संविधानाने कधी घेणार? आम्ही काय जीव गेल्यावर करणार का काय? आम्ही केव्हापासून आलोय? तुम्ही कंप्लीट वरिष्ठांना दिली का तुम्ही? काय घ्यायचं? काय घ्यायचं? काय घ्यायचं मग? मी आता विचारत होते का नाही काय तुम्हाला? घ्यायचं? काय घ्यायचं? कंप्लीट घ्या ना. आमची कंप्लीट घ्या. आमची कंप्लीट का नाही घेतली? वरिष्ठ अधिकारी तुम्ही का नाही कळवलं? तुमचे वरिष्ठ अधिकारी हातात धरून बाहेर काढत असतील तर चुकीचं आहे ना त्या गोष्टी. सगळे मिळालेले
तुमच्या सगळ्यांची एक संविधान म्हणजे इथं पोलीस प्रशासन इथं संविधानाला मानत नाहीये. 112 इथं काय बोललो का? आता मी म्हणलं तुम्हाला पोलीस प्रशासन इथं संविधानाला मानत माननीय नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाने माननीय उच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने जे आदेशामध्ये नमूद आहे काका तीच कारवाई माननीय करणार. उच्च न्यायालयाने काय सांगितलं? माननीय उच्च न्यायालयाने काय सांगितलंय की 3 तारखेला या खाली. म्हणजे याचा अर्थ हे संविधान मानत नाहीयेत हे लोक. उच्च न्यायालयाची ऑर्डर 3 तारखेला होती. न्यायालयाच्या आदेशामध्ये 21 तारीख आहे. साहेब 3 तारीख आहे. 21 तारीख आहे. 21 तारीख आहे. मी तुम्हाला 3 तारीख आहे. 3 तारीख आहे बघा तुम्ही आदेश. त्याच्यावरती तुम्ही एकदा चेक करा. 3 तारीख आहे. दाखवतो आम्हाला येड्यात काढू नका. अहो नाही काका तुम्ही कसं वेड्यात काढू तुम्हाला दाखवतो. सगळे सरकारी काम आहे ते कसं चालतंय सर? खडाखोड करून काय व्यवहार करायचं? बताई पुढे होतो. दाखवा तिथं कुठं आहे ते. करते त्यांचं काम करू दे त्यांना. त्यांनी सांगितले आपल्याला आम्ही आमचं काम करतोय म्हणून. दाखवा कुठं 3 तारीख आहे ते. कुठे 21 आले दाखवा. खडाखोड कुठे गेले दाखवा. नाही ती प्रत आहे सर माझ्याकडे. प्रत आहे सर माझ्याकडे. ते प्रत आहे दाखवून आपल्याला प्रत आहे. दाखवा ना सर. 3 तारीख आहे. 3 तारीख आहे. आले 21 तारखेला. थांबा बाबा दाखवा. म्हणजे हा कुठला नाही आहे. किती तारीख आहे? 21 तारीख. किती किती आहे? एक मिनिट. किती तारीख आहे? 21. 21 काय आहे? 21 जुलै ना? जुलै 21 जुलै. ठीक आहे. 3 तारखेचा आम्हाला 21 जुलैचा मान्य उच्च न्यायालयाचा आदेश आहे. ऐका ना आम्हाला आहे ना सर जी नोटीस प्राप्त झाली त्याच्यावरती 3 तारीख दिली. आमचं कुठलंही म्हणणे हायकोर्टाने ऐकून नाही. मी तुम्हाला किती? 3 किती? 3 जुलै 2026 3 जुलै. आज 21 आहे. मग तुम्ही 3 ला गेले नव्हते का? कुठं मला सर ती ऑर्डर तुम्हाला आम्हाला कल्पनाच नाही. परस्पर कडून मला नाही, परत तुम्हाला 3 जूनचा आदेश कोणाचा होता? त्यांचाच होता. हायकोर्टचा ना? मग तुम्ही हजर राहायचं ना? बघायचं ना ऑनलाईन किती तारीख आहे काय आहे. मला ही ऑर्डरची प्रत काल परदेशी मिळाली सर. आम्हाला त्यांनी सांगितलेलंच नाही. मला ही प्रत काल परदेशी मिळाली. काय विषय चालले ते हायकोर्टात दाखवले पण नाही बँकेने. त्यांना बोलवलं नाही हायकोर्टात. जप्तीची जी ऑर्डर लावली सर निव्वळ सगळी खोटी त्याच्यावर लावलेलं आहे. वन साईड कारवाई चालली आहे. व्हाईटनर लावणं सर गव्हर्नमेंटच्या पेपरला चालतं का सर? त्यांचं चालतंय सारं वाईटनर आहे तारखेवर ते चालतंय का? गव्हर्नमेंटच्या पेपरला व्हाईटनर आता नाही बोलायचे तसं. टाकणं चालतं का? बोलतील ते पण हळूहळू. काय सर गव्हर्नमेंटच्या पेपरला व्हाईटनर लावून चालतं? नाही माझ्या पेपरला व्हाईटनर. आमच्या माझ्या ऑर्डरला व्हाईटनर नाही. माझ्याकडे ओरिजिनल ऑर्डर. दुसऱ्या पेपरला बघा ना. तुमच्या नाही दुसऱ्या बघा ना. दाखवू का सर? आमच्याकडचं दाखवा का? तुम्हाला कोणी पाठवली? दाखवू का? तुम्हाला कोणी कोणी पाठवली? पाठवलं? काय नाही कोणी पाठवलेली? तहसीलदार ऑफिस मधून आलेली नोटीस आहे आम्हाला आम्हाला. मग त्यांना विचारा ना तुम्ही. हा मग बोलू ना तुम्ही त्यांना. विचारा ना, तुम्ही सादर करा. त्यांना बोला, विचारा. लॉक केल्यावर कसं काय? हॅलो, पण नाही ऐकणार का आमचं? ती काढा नोटीस काढा ती. त्याची किती तारीख आहे? ठीक आहे. प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल म्हणून लावलं असेल त्यांनी. तुमच्या हो, थांबा हो. 2 मिनिटं मॅडम. तुमच्या 2 मिनिटं. जोराने बोलायचं 2 नाही बरं का मिनिटं. साहेब? जास्त जोराने बोलायचं 2 नाही. मिनिटं. 2 मिनिटं. अच्छा चालतं दाखवा ना. 2 नाही तुमच्याकडे देतो बाबा. मी कशाला काय हे करू? 21 आणि अच्छा 21 जुलै. हे तर काय आहे? हे किती आहे? 21 आणि 21 बरोबर आहे ना? 21 हा शाळा तुमच्याच बरोबर आहे. आमचं काहीच बरोबर नाही. त्या तारखेवर व्हाईटनर लावलं ना सर. ते चालतं तुम्हाला सर. व्हाईटनर लावून हे करताय पूर्णपणे टोटल येतं चुकीचं सर काम चालू आहे. आणि तुम्ही त्याला समर्थन देताय म्हणजे सर मला विशेष वाटतं सर त्याचं. पोलीस प्रशासन त्याला समर्थन देत आहे म्हणजे मला विशेष वाटतं सर त्याचं. म्हणजे आम्ही विश्वास ठेवायचं कोणावरती सर? कुठे या ना आतमध्ये. लावा ना रिवर्स. सचिन तुम्ही इकडे या. पाटील त्यांना घेऊन या. पाटील त्यांना घेऊन या. मॅडम कुठे आहे तुझ्या? हा दादा आपली गाडी. हो दे नोटीस. नाही ते लॉक लावले येतील खाली सगळं. मग आपण काय तोपर्यंत थांबायचं का? लॉक लावून त्यांना द्यायचं का? हा चला पोलीस स्टेशनला जायचं.
अहो लॉक लावते ते लॉक लावलं बोलायचं का थांबा 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 मला बोलायचं सर त्यांच्याशी मॅडम या खाली आले मॅडम येताय का? येताय का? झालं 2 मिनिट वरती कसं घुसताय वरती का घुसताय म्हणजे ऐका ना मॅडम, तुम्ही कोण विचारणार आहे मला काहीतरी ते बोलत आहेत, तुम्ही म्हणणे ऐकून घ्या ना. म्हणणं ऐकून घ्यायला काय तुम्हाला काय माहिती आहे का त्यातलं येतात खाली येतात ऐका ना मॅडम हो बाबा, ऐका ना, ते आज कुठल्याही मूड मध्ये नाही, त्यांचे कोणी मूड मध्ये नाही. गरम त्यांच्या झाले. जे काय चालू आहे ना ते पूर्णपणे उद्या पूर्णपणे उद्या इथं कुणाच्या काय इजा झाली ना, मला पूर्णपणे पोलीस प्रशासन त्याला जबाबदारी, पूर्णपणे 100%. इथं संविधानाचं पूर्णपणे उल्लंघन झालंय. कोणी संविधानाला मानत नाही इथं. ना नोटीसवरती अधिकारी अवेलेबल आहे, ना कोर्टाची ऑर्डर इथं व्हाईटनर लावून आलेली आहे. ते सगळं त्यांचं त्यांना चालतं. आपण सर्वसामान्य चुकलं की सर्वसामान्यवरती गुन्हा, आणि प्रशासकीय लोक, पोलीस लोक चुकले की त्यांच्या विरुद्ध गुन्हा नाही. त्यांची प्रिंटिंग मिस्टेक होती printing mistake होती. त्यांची चालती प्रिंटिंग मिस्टेक चेकबुक वर मिस्टेक झाली तर पैसे नाही पैसे निघत नाही. सरकारी कागदावर त्यांची प्रिंटिंग मिस्टेक चालती. बँकेत 3:30 वाजले की पैसे काढू शकत नाही. 9 वाजता टायमिंग टाकलाय आणि 4 वाजता आले. लॉक लावायला लागले. जबाबदारी घेतली. जबाबदारी नाही, सुपारी सुपारी घेतलेली. परमेश्वर आहे वरचा सजा देणारा. 2030 नंतर सगळ्या जागेवरती ऑटो रोबोट्स असतील. जर आताही समजून नाही घेतलं आपण तर सगळ्यांच्या खुर्च्या ऑटोमॅटिक जाणार आहेत. सगळं प्लॅनिंग आहे. आज ज्या इंग्रजाची हे करतात ना, त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आहेत. या बँक ही ईस्ट इंडिया कंपनी आहे. आपली वेळ आहे. उद्या त्यांची येणार आहे. ब्रिटिशांचं शासन परत लागू झाल्यासारखं झालंय. तसंच म्हणायचं ना. ब्रिटिश गव्हर्नमेंट हुकुमशाही झाली नाही. त्यांच्यावर आल्यावर मग कळेल ना. अहो टोचलेत, इंजेक्शन टोचलेत. किती दिवस राहणार? 4 वर्ष आजूबाजूला दिसतात का लोक मरून राहिलेत. ज्यांनी इंजेक्शन घेतलेत ना, हे 4 वर्षात दिसणार नाही 2030 पर्यंत. HPV वॅक्सिन देऊन राहिलेत. कशासाठी? त्याच्या लेकरांना लेकरबाळ होणार नाही येत. गोष्टी काही कळून घ्या, पुढे काय होणार आहे तर. आज आपल्यात आपलं जर आपण कुणाला सपोर्ट करत नाही तर कसं होणार पुढं? 13 लोक बसलीत इंग्लंडमध्ये, ते तिथून हे सगळं प्लॅन करतात. आज सगळं काय होत? घरी लेकराचं दुधाचं पाकिट नेता काय त्या दुधाच्या पाकिटात? हे विचार केलाय का तुम्ही? मग कमीत कमी जनता एकत्र मिळून जर त्याला अपोज करते तर त्याला तर साथ द्या तुम्ही लोक. त्याला कसं देणार? त्यांचं प्रवास चालू आहे. काय नुसते नोटाचे बंडल बघायला लागले, आणि त्या नोटा आहेत नकली. इकडे बघा, सरळ सगळ्यांना सांगतो मी, जी 100ची नोट आहे ना, त्याच्यावर काय लिहिलं बघा, मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूँ. जे एक नकली आहे त्याच्या बदल्यात काय आहे? परस्पर जनतेला अंधारात ठेवून 2011 साली यांनी हे केलंय. ही एक रूम आहे ना. लॉक ना, लॉक काढा. त्यांना ऑलरेडी कल्पना दिली, नोटीस दिली, कॉपी दिली, सगळं दिलेलं त्यांना आहे ना.
मॅडम नोटीसवरती वायफुटी लावलं शूटिंग आहे चावी आहे का तुमच्याकडे याची चावी आहे का चुकीच्या गोष्टींचं समर्थन नका करू. तुम्ही लोकांनी ना सगळे सर्वसामान्य चावी देणार आहेत का तुम्ही? चावी देणार का? जनतेचा अहो काही राहणार नाही 2020 नंतर मॅडम. तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात ना मॅडम ती खुर्ची सुद्धा राहणार नाही. आम्हालाच नकोय, आम्हालाच कंटाळा आलाय त्या खुर्चीचा एवढा त्रास आहे. तुम्ही सर्वसामान्य लोकच त्रास देताय. आता हायकोर्टच्या आदेशाचं पालन करतो. आम्ही जे लेटर त्या लेटरवर एकदा संज्ञा घ्या तुम्ही. तुम्ही सांगा आता ही 21 तारीख दिसत नाही मला तुम्हाला 21 तारीख. बरं तुम्ही स्ट्रेस पास करताना बरं आज पण तुम्हाला किती वेळा नोटीस तुम्ही किती वेळा माझ्याकडे आले मॅडम माझ्या मुलांच्या परीक्षा किती वेळा तुम्हाला मदत केली असेल आउट ऑफ बाउंड जाऊन अधिकार नसेल तुम्हाला माहिती नसेल कसं करताय नोटीस मॅडम सगळं माहिती तुम्ही ऐकून तर घ्या ऐकून घ्या ना चुकीच्या गोष्टींचं समर्थन करताय मला एवढंच नाही तर कायदेशीर मार्गाने तुम्ही द्यायला पाहिजे होतं ते बँकेचा असेल तो आपण कर्ज घेतले मी आम्ही द्यायला तयार आहे ना आम्ही भरायला तयार आहे. मॅडमचं म्हणणं आहे कायदेशीर मार्ग. मला काय एक मांडवली बादशाह बसलाय तो कोर्ट नाहीये आणि दुसरीकडे कुठं जाणार कोर्टात न्याय मागायला मला सांगा तुम्ही कुठं भेटतो विचारा ना किती रुपये किलो भेटतो न्याय कुठं भेटतो ही देशातल्या प्रत्येक माणसावर ही वेळ येणार आहे कारण ज्या बँकेने आज कर्ज छापलेलं नोट आरबीआयने त्याच्या 5पट 7पट कर्ज वाटप झालेलं आहे ते पैसे येतील कुठनं? त्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे सगळे ऑर्डर एकतर्फी ना मॅडम त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना हायकोर्ट तुम्हाला बोलवत नाही एकतर्फी ऑर्डर काढायची आणि कारण तुम्ही जे प्रॉपर्टीचा ताबा घेतला बेकायदेशीरदृष्ट्या त्या प्रॉपर्टी एंटर केलं आता बँक कोणाविरुद्ध गेली ऐकायला बँक हायकोर्टात कोणाविरुद्ध गेली बँक हायकोर्टात प्रशासनाविरुद्ध गेली की आम्हाला ताबा दिला कोण प्रशासनाने दिला ना ताबा घेऊन दिला ना प्रशासनाने पुन्हा हायकोर्टची ऑर्डर आहे की आज रोजी तुमचा प्रॉपर्टी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ना गुन्हा का दाखल केला ट्रेस पासचा ताबा त्यांना घेऊन एकदा परत एकदा घेऊन सिक्युरिटी गार्ड फक्त कुलूप तोडताना दाखवतो तुम्हाला मला सगळ्यांना बंधनकारक आहे संविधानात आपल्याला सांगितलं की हायकोर्टात अवमान होता कामा नये आणि तुम्हाला तर केलंय. कोणाकडनं हायकोर्टाची ऑर्डर तुम्हाला तुम्ही बँकेला बँकेचे कर्ज नाही आता लॉक कशाला खराब करा चांगलं लॉक ते चाव्यात वरच असेल साहेब त्यांच्याकडे ठेवा मोबाईल तुम्ही जा मला सांगा या माणसाला हप्ता भरताना 10% मागावं का 10% भरायचं हेच चालत नाही कोर्टाचे नियमन बद्दल आज परिस्थिती काय माहिती का ज्या माणसाला हप्ता भरता येत नाही त्याची 10% रक्कम तर कुठं भरणार हे माहिती म्हणजे कोर्टात जाऊ शकत ना माणूस का कोर्टात जायचं रस्ता दुखणं 10% भरणं कोण नको आधी आणता येत नाही ते सगळं सामान उसको बोलो चला आ रहा है चावी पण तुम्हाला तुमच्याकडे काही तुमची यंत्रणा नको
10% भरले आपण 2च म्हणला ART फायनान्स आणि 5 माणसं ऑर्डर काढले आपण घेतलंय ना, आपण diagnose बिघडले, आपण सगळं बघितलं ना. कुणी पण आता- क्या करना है, क्या किया है? प्रत्येकाच्या घरात लोन असतं ना. आता इथे कुणी कसं श्रीमंत माणूस नसतो. आज जरी त्याला पैसे देतात तरी कर्ज भरलेल्याचे पत्र बँकेला पाठवले, त्याचं उत्तर दिलं का पैसा? बँकेने? उसको फोन दिया है क्या हुआ? रुपयाची किंमत किती आहे, मानक किती आहे, स्टँडर्ड किती आहे 1 रुपयाचं? मॅडम तुम्ही सरकारी अधिकारी आहेत, सांगा मला. 1 रुपयाचं स्टँडर्ड काय आहे? आपल्या भारतीय 1 रुपयाची व्हॅल्यू किती आहे तहसीलदार मॅडमने सांगावे. याची चावी नाही, हे बळदरे आहे, बाहेर गेले. माने तुम्हाला माहित पडून तुम्हाला साधे साधे प्रशासनाचे किंवा हायकोर्टचे नियम त्याला तुम्ही म्हणजे चॅलेंज करताय आणि रुपयाचं मानक किती आहे याच्यावर प्रश्न उपस्थित करताय. मग तुम्हाला जर एवढी रुपयाची लिटरसी आहे तर समजा आपण बँकेचे जे कर्ज घेतो किंवा कुठल्या पण फायनान्शियल आपण सह्या करतो. चॅलेंज केलं पाहिजे. चॅलेंज केलं बँकेत त्याची कशाला वाट बघितली? करायची होती यांच्यावरती आणि हायकोर्टात ते पेपर बँक लोन करणं गुन्हा नाही पण त्याची बँक लोनच्या ज्या पद्धतीने जे केले ना आता ते एक नोटीस तर काढता येते जे रिकव्हरीची पद्धत आहे त्याची जे काय चाललं नाही, त्याला चुकीचं आहे, त्याला नाही देत. तेच म्हणजे की याच्या यंत्रणेकडे जात आहे ना कुठं आपण रिव्ह्यूज मांडायला पाहिजे. कोर्ट म्हणते 10% भरा, 10% भरा. आता ते कुठंच नियमांबद्दल आपण कसं हा नियम जो काढण्यात आहे मला एकच सांगा, ज्या माणसाला हप्ता भरतात त्यामुळे हप्ते थकलेत त्याचे, बरोबर आहे. तर हप्ते भरायची इच्छा पण आहे, पण 10% क्वार्टर मागितलं, क्वार्टर द्यायचं का बँकेला पैसे भरायचे? मला एकच मुद्दा बोलायचा आहे, 3 लाखाचे प्रॉफिट असतात, 3 लाख मागितले त्याला पुन्हा मॅडम बँक सिव्हिल कोर्टमध्ये का नाही? बँकेला सरफेसीसाठी सरफेस या हा कुठला म्हणजे कोणाचं जनमत घेऊन कायदा पास केला? कायद्याबद्दल हे नाही बोलत. टाकणार तुम्ही कशाला नाही आहे माणूस तुमचं ते आलं की तुमचं ते आलं की काढते ना. सर खाली या पटकन. फायनान्स कंपन्यांनी माफ केलाय मला, एवढं हे सगळ्यांना मान्य आहे बरं का. आणि आज सगळ्यांवर येणार दिवसभर, प्रत्येकावर येणार. इथलं पुढं. 10 वर्ष हप्ता भरल्यानंतर पण त्यांनी 3 महिन्याचा हप्ता नाही नाही आहे ती व्यक्ती. बँकवाले देतील काढून, बँकवाले काढून देतील तुम्हाला. इन कॅमेरा सांगते परत जर प्रॉपर्टी ट्रेसपास केली तर कायद्यानुसार गुन्हे दाखल करा सगळ्यांना. जे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे जे चार्जेस आहेत जी सगळी कलम आहे ती सगळी कलम सगळी लागणार. पहिलीच एफआयआर दाखल झालेली आहे, दाखल झाले पाहिजे जे जे आता कारवाई नव्हते पहिली पण दाखल आहे एफआयआर. कारवाई मान्यच नाही ना आम्हाला. म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे आहे जेल आहे हो लागणार लागणार. आता वेळ नाही. हा केलं सगळं हासिल करायचे या लवकर. जाऊ जाऊ तुम्ही आज जा. तुमचं साहित्य त्यांना जाऊ द्या. तुमचं साहित्य आपण निम्म गेले सगळे गेले, तहसील गेले, पोलीस गेले, जनरल पब्लिक गेले.
काय मोहर पाठवतो पोलीस स्टेशन उभं राहते तुमचं सामान काढून गोडाऊनला ठेवा आम्ही सगळं सामान नाही नेऊ त्यांना त्यांनी आज तुम्हाला काही आवश्यक लागतं ते घ्या ना पटकन काढून. मग बंद केल्यावर मग आम्ही कसं करणार बँक तुम्हाला बघा बँकेशी बोलून. पॅकर्सवाले येतात आहे तुमचं सामान काढून घेतो आम्ही. नाही रस्त्यावर झोपा तुम्ही. आपण सगळं व्यवस्थित करू. इथं रस्त्यावर झोपा तुम्ही आणि तिथंच हाका, पुढे जाऊ नका. महिलांना जर तुम्ही कायदा असा गैरवापर करत असताना मी काढून देतो थांबा नाही होऊ द्या मी थांबलो काढून देतो. वरती नाही मारलं वरती नाही मारलं चेन सरांनी दिलं होतं वरती नाही मारलं करा ना. स्वीकारलं घेऊन देऊन खाली कुणाला त्यांना सामान काढून देतो. ठीक आहे ब्लॉक करायला पडतो. मी काढून देईन मी थांबतोय. मी काढतोय. मी इथेच थांबणार आहे. मी इथेच थांबणार आहे. मी सामान काढून मी सामान काढून देईन का काळजी. मी आहे इथे थांबलोय. आपण सामान काढू. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. हॅलो मी लोकेशन पाठवलं तुम्हाला. ठीक आहे चालेल. आता आले मी काढून देतो तुम्हाला सामान मॅडम. फक्त प्रोसेस होऊ द्या. मी आहे इथेच थांबलो. तुमचं सामान काढून देतो. कसं सील केल्यानंतर काढून देणार. माझ्या ताब्यात येणार ना सर. चावी त्यांच्याकडेच असणार. माझ्याकडे असेल चावी. चावी मग तुम्ही लॉक तोडणार असं झालं. चावी त्यांच्याकडे चाव्या आहेत वरती सील मारल्यावर कसं काढून देणार. पेपर फुटू राहिले. एमपीसी पोचतो, एमपीएससी पेटतो. तुमच्या आमची कोण या झाला ना. काम नाव 2 मिनिटं सामानाचं हे करतात. त्यांना जर म्हणून मी करतो सामान काढून देतो. किती सामान आहे.
अच्छा, म्हणजे ते पण लॉक तोडायची गरज आहे. दोन मिनिटं थांब. येतो म्हटलं घ्या हो तुम्ही काय एवढं मला माहिती नाही काय बोलायचं. त्याचं पुनर्वसनाची सोय काय? निसर्ग न्यायाचं उल्लंघन आहे. आम्हाला ऑर्डर आहे, आम्ही त्या आदेशाचं पालन करतोय. आम्हाला कर्ज घेताना तुम्ही आम्हाला विचारायला आलं नव्हतं की लोन घेताना आपण त्यांनी तुम्हाला विचारलं का? त्यांनी तुम्हाला विचारलं का? नाही, आता जायचं. घराच्या पाचशे बंडल सापडले आता आम्ही मान ठेवणार नाही. पॅन्टच राहिली असं असं नाही की शासन आम्हाला नाही मानतो. अंधविश्वास नाही ठेवला न्यायावर. विश्वास ठेवला. अंधविश्वास तुम्ही ठेवू नका, आम्ही ठेवत नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोपवते. तुमच्या आमच्या सगळ्यांची लेकरं बाळांच्या पकडून आज न उद्या बळी पडणार आहे. हे शिल्लक विषय आहे घराचा. याचं काय? त्यांना माहिती, अहो त्यांनाच माहिती नाही ना, त्यांच्यावाल्यांनाच माहिती नाही. रेट सगळ्यांना माहिती आहे ना मागं पुढं. 10% लोकांना नोकरी आहे, 90% बेकारी. त्यांचा नंबर घेऊन ठेवा. ठीक आहे, पण तुमच्याकडे बँकेचे नंबर घेऊन ठेवा ह्यांचा. तुम्हाला त्याचा नंबर पोलीस प्रशासनाचं काम नाहीये. तुमचं काम आहे आदेशाचं पालन करणे, पण तो आदेश निसर्ग न्याय संघात असावा आणि नीतिमत्तेत धरून असावा. यशवंत वर्मा सारखं 500 बंडल याच्या घरात सापडले असा बांधता न्यायाधीश नसावा. ऑन रेकॉर्ड बोलतोय मी, पब्लिक आहे, मी टॅक्स बोलतोय. आणि असे बांधता न्यायाधीश तुम्ही सुद्धा पालन करू नका. असे जर असतील तो निकाल खरा आहे का नाही सर्च करा पहिली. तर खालच्या क्लिनिकल लोकांनी ते काढून बघा. पब्लिक मध्ये पागल झाली माहिती काय सिस्टममध्ये. नाव वगैरे घे व्हिडिओ मध्ये आहेत ना सगळे. कदम दोन्ही लॉकचा चला या मित्रांनो, चला बाहेर या. कोणी चला तेच येत ना विचारत आहे मॅडमला. ज्यांनी बाहेरनं आवाज दिला ना त्यांना जाऊन विचारा. या, चला बाहेर या. चला 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 विनाकारण. चला त्यांचं बरोबर आहे. आम्हाला काही तुम्हाला वैशिष्ट्य आमचं काय तुम्ही आमच्यापैकी तुम्ही काय उद्योगपतीच्या घरातून आले तर तुम्ही काय आमदार खासदार की जसं आम्ही परीक्षेतून गेलो तसं तुम्ही गेले तिथं. तेच सांगते. फक्त तुमचा आमचा सगळ्यांचा गैरवापर चाललाय हा समजून घ्या. आपल्या लेकरा बाळांसाठी आपलं झालेलं सत्यानाश
70 पासून चलन काम चालू आहे मॅडम. कोणाला विचारून करते ते? रुपया मालक पब्लिक आहे, कष्ट करून कमवतो. हे कधी व्हॅल्युएशन कोणाच्या परवानगी करते? कधी लोक कधी मागवले आहेत, कोणत्या वर्तमानपत्रातून मागवले आहेत? 70 पासून 2011 पर्यंत दाखवा. चला गाडी आतमध्ये आली का बरं? मध्ये कोणती गाडी? मोठी गाडी पिंजरा बोलवलं होतं. आणि तुम्ही सगळे रात्री घरी जाताना अंतर मनाला विचारा, आज हे आपल्याला न्यायालयीन करायला सांगितलं, हे परमेश्वरा खरंच योग्य आहे का? भर पावसात आपण त्याला रस्त्यावर काढतोय. हे आमचं भावनिक दृष्ट्या विचारायला तर नाही नाही नाही, भावनेवरच जीवन ते सगळं. भावना काढून घ्या, हे सगळं नरक होऊन जाईल. ड्युटी करतोय बाकी तर नाही नाही, माणूस ऑन ड्युटी तुम्हाला ते त्यांना विचारा की मी किती वेळा ते आला तरी मी त्यांना मदत केली असेल, पण आता ज्या दिवशी काही हातात मी नसेल त्या म्हणते, दिवशी काहीच नाही नाही नाही, तुम्ही तुमचा सुद्धा हक्क आहे. तुम्ही कष्ट करून पगार का होता ना, त्याला विचारा ना. 70% डिव्हॅल्युएशन कोणाच्या परवानगीने करतोय तू? काम करू देता का? नाही नाही नाही, अहो, हे सगळं प्रथम नागरिक येते, बांधलेत आज. पदानंतर येत. हे तर पोटातून पदे घेऊन नाही आले ना. आपण पद भोगले, आपण काय की वरतोय गेलो का? बघा ते न्यायालयाने आदेशाचं पालन करते, ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. न्यायाधीशांनी न्याय देताना काय घपला केलाय? आम्ही अंधविश्वास ठेवणार नाही, डोळच पाहिजे आम्हाला माहिती. यशवंत वर्माच्या घरात नोटा सापडले, तुम्हाला सांग, पेपर डिक्लेअर आहे, टीव्ही डिक्लेअर आहे, आणि ते पण शासकीय बंगल्यात. ते न्याय व्यवस्थेवर अंधविश्वास ठेवूनच गरीब होत होत, मध्यमवर्गाचा गरीब झाला, गरीब आत्महत्या करायला लागला. 70च्या दशकात तुम्हाला दाखवा, तुम्ही रोज एक आत्महत्या दाखवा. आज तुम्हाला मी 10,000 आत्महत्या दाखवतो भारतात. ही देशाची प्रगती आहे का अधोगती? BSF तुम्ही या, ते आपल्याला लागतं. व्हिडिओ शूटिंग मध्ये पण घ्या. आज रोजी हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही आमची कारवाई पूर्ण केलेली आहे. तुम्हाला अधिकृतपणे ताबा देत आहोत. बँकेने चलन काढ केलं, त्यांना मोकळं सोडलं, यांना धरलं. कायदेशीर मार्गाने त्यांनी चुकीचं केलं असेल तर मोगलाईमध्ये अशी परिस्थिती नव्हती ना, त्याच्या लक्षात बाहेर झाली. 70 पासून हळूहळू सगळं पोखरत चाललं. सर दिनेश गाडी वळवलं नाही गाडी वळवायला नाही ना? नाही रिवर्स पण नाही, रिवर्स नाही याची. तिथं आहे मोठी सोसायटी, ते सोसायटी टाकून वळत आली असते. नाही रस्त्याचं काम करतो. अच्छा काम करतो, ठीक आहे. तहसीलतर्फे का ते? पोलिसांतर्फे शूटिंग सोलापूरवरून आले. बँकवाले कुठे? बँकवाले हे काय पाठीमागत आहे तुमच्या? त्याच्या हाताची तुझ्या घरात हो मला नाही माहिती. त्यांना ऑलरेडी तुला ऑफिस सांगत त्याला ऑर्डर करणार आहे का तू? दिलेले असतात त्यांना. काम करायला आम्ही परवानगी दिली की जनतेने? तुमच्या आमच्या आजोबांनी दिली तर यांच्या आजोबा आमच्या आजोबांनी दिली. कोणाला विचारून केला? नाही नाही, तुम्ही विचारून का ना? पत्र तुम्हाला पाठवले ना बँकेने. आम्ही म्हणत नाही तुमच्या बँकेने केला. तुमची बँकेच्या नोटा वापरते ना, ते व्हॅलिड करन्सी वापरते, आरबीआयने छापून दिलेली. बरोबर, तुमचं सगळं मान्य, तुम्ही सगळं लिखित झालेलं आहे. काय मी बघा, मी फक्त अहो कोर्टात जर तो यशवंत वर्मा सारखा 500-500चे पोते सरकवतात, वाडकावर काय विश्वास ठेवता? माझ्या वतीने त्यांना खूप हे दिलेलं सपोर्ट. अजून मी काय करू? हा सपोर्ट नाहीये, हे घात आहे. मी नाही केलं. तुम्ही नाही केलं म्हणत, नाही केलं. पर्सनली आम्ही म्हणत नाही. वैयक्तिक काही चावी तुम्ही घेतला काय? कोणी घेतला? नोकरदार वर्ग सगळे सर. तुम्ही गेले न्यायाधीशांनी न्याय केला का? आता न्यायाधीशांनी न्याय करणार यशवंत वर्माच्या घरात आठ पोते सापडले. सुप्रीम कोर्टाचा जज त्याचं मी काय बोलू सर? याच्या तपास आहे. याच्या घरात पोते दिसते ते. तुम्हाला तुमचा पगार मिळतोय ना, बाकी लोकांचं काय झालं तुम्हाला काय घेणं देणं? न्याय झाला का? बरोबर ना? न्याय झाला का?
नाही झाला त्यातलं कुठल्याही व्यक्तीने सांगा. बघा कौरवांबरोबर जे होते ना मग भीष्माचार्य होते आजोबा ते नाहीये मारावं लागलं त्यांना. म्हणून वाईटाची साथ देऊ नका. तुमच्या सुद्धा लेकर बाळांना भोगावं लागणार. आणि आम्ही दिली तर आमच्या लेकर बाळांना भोगावं लागणार. पहिलं शासकीय कर्मचारी आहेत, नंतर आपला नंबर आहे. त्यांचा तर गैरवापरच चाललाय ना. त्यांना विचारायला काय वरतून हुकूम आला. त्यांना ते माहिती पब्लिक सर्वंट आहेत पण झाले पॉलिटिशियन सर्वंट. त्यांना कल्पना नाही, त्यांच्या हक्काची त्यांना जाणीव नाही. ते आपल्या हक्काच्या बोंबलायचं कुणी मरत एक मरत चाललाय ना. 20-30 हजाराच्या पगारासाठी आपल्याच भावांना घराच्या बाहेर काढून रस्त्यावर टाकायचं. ही तुमची हे बँकेवाल्यांची कोणाची दया नको माया नको. व्यवहार झाला पाहिजे. चलन पण बँकेने केला, त्यांनी नाही केला, तुम्ही नाही केला, आम्ही नाही केला. चलन पण बँकेने केलं, बँकेला घ्या ना कपड्यात. नाही देशाचं एवढं डोकं चालत नाही का? काय खातो तो अन्न खातो का काय खातो? बँकेकडे त्याला पैसे मिळतात, आपल्याकडे मिळतात. नका करू ना असे काम. फायनान्सकडे त्याला पैसे नाही मिळतात. होईल ना, येऊ द्या. हळूहळू जनजागृती होणार. काय कशाचे हा विषय निघणार आहे. मी ऑर्डरची कॉपी दिली आहे, तुम्ही त्याच कोर्टामध्ये जाऊन विचारा. ऍज अ कर्मचारी म्हणून तुमची कोणाचीही काही चूक नाही. तुम्ही तुमची भूमिका करताय. नाही केली तर परत तुमच्यावर प्रेशर येईल आणि तुमची नको तिथं बदली केल्या नाही. ते पण आम्हाला माहिती. यांची कसली बदली बँकेवाले घरी पाठवून त्यांना. तेच सांगतो, पगारासाठीच चाललंय ना. 20-30 यांचं हजारासाठी तुमचं काम काय होतं? आरबीआयला पत्र पाठवायचं की बाई तुझ्या नोटा 200 छापल्या, रुपये दे. हे चलन कांडाचे आहेत का खरे आहेत याचं उत्तर दे. मला कर्जदाराला दे. कर्जदार तुमचा ग्राहक आहे ना. ग्राहकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. कारण ग्राहकाचं व्याज तुम्ही खाता, व्याजावर बँक चालती. वरचे पावसातून पडत नाही. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं तुमचं काम आहे ना. आणि ते नेमकं तुमच्या डोक्याने द्या, आरबीआय कोण द्या. हा, जर तुम्ही छापत असताल तर तुम्ही लिहून द्या. आरबीआय छापतील नोटा. ते चलन निर्मिती कायद्यानुसार छापती का? डिजिटल करन्सी आहे. डिजिटल चलन निर्मिती कायद्यानुसार आहेत का व्हॅलिड? क्या हुआ रे? काय समजणार नाही. अरे बोला ना, दे रहा है ना 200 रुपए. मैं आ रहा हूँ, तेरे को क्या इतना भी इंतजार नहीं है. विचार करा. कल आ रहा हूँ बोला तो समझ में नहीं आता है कन्हैया. नाही, ऐकून घ्या. हाँ, व्यवस्थित कल आ रहा हूँ बोला तो समझ में नहीं आता है. उसको परेशान कर रहा है फालतू में. नाही उदाहरण नका देऊ. तुम्ही भारतीय, आम्ही भारतीय. हाँ, बँक आहे. इसके लिए तेरे को बोलता हूँ मैं. बार बार ऐसा मत करो. वो 200 रुपये दे, उसको हटा दे. फ्रॉड बद्दल सीआयला माहिती नाही. बँकेचे काय तुम्ही का असं नवीन 200 रुपये दे. माहिती नाही. कारण हा रुपये आपल्याला 4वी-5वीला शिकवला असताना रुपये म्हणजे नक्की काय हा फ्रॉड झालाच नसता. तो लपवला जाणून बुजून. लपवल्यामुळे हे सगळे शिकार झाले तुम्ही. आणि नका करू नोकऱ्या. मी बँकेवाल्यांना सरळ सांगतो, या नोकऱ्या करू नका. आपल्या भावांना बंधांना आहे ना रस्त्यावर काढू नका. वडापावची गाडी टाका, पाणीपुरी विका. चांगलं काम नाहीये. हे झालं पण आज त्यांना सांगतोय की तुम्ही काय तुम्ही ते पुस्तक वाचा. पॉलिटिक्समधून नाही. बरोबर, आम्ही एवढी सगळी एका ठिकाणची नाही आहे. ती जमा झाल्यात ना, एका ठिकाणची नाही. मी कोल्हापूरवरून आलोय. सर मी काही नाही बोलत. हा, काही नाही. तू बघ आणि मग तू बी समजून हे सोडून टाक सगळं. तुमच्या हाती बांधलेलं आहे. कोर्टात बांधा. मी तुम्हाला काही नाही बोलत. आणि तुमचे अधिकार आहेत. काय म्हणतो 508 सापडले. काय द्यायची अपेक्षा करता? अंधविश्वासातून बाहेर इंडियन माणसं काय बँकवाला इंडियन, पगार इंडियन, म्हणजे आपल्या पैशातून पोलिसांचा होतो नागरिकांच्या काय. आणि बँकेची प्रॉपर्टी राहायला सिक्युरिटी गव्हर्नमेंटच्या ही पद्धत. आणि पैसा कोणाचा? आपल्या ब्रिटिश हा. लोकांचा. ही पद्धत त्यांच्यासाठीच काम करतात. बँकेने सील केलेल्या प्रॉपर्टीला पोलिस राखण बसले. खरं तुम्हाला सांगू, आरबीआय म्हणजे गाव कुठलंय? समजेल दापोली, मुंबई प्रॉपर. ऐका मी सांगतो तुम्हाला, तो विषय द्या सोडून. वैयक्तिक अधिकार तुम्ही वापरा ना साहेब. तुम्ही ज्या कोर्टात सगळं करा. मी नाही बोललो कोणत्याही गोष्टीला. ही नोटीस पण जर त्यांनी लावली असेल तर ती त्याच्यासाठीच लावली की तुम्ही तुमचा अधिकार वापरा. तुम्हाला कोणीही अधिकार, कोणी कुणाचा अधिकार नाही. कुठे भेटतो सांगा. सर भेटतो. तुम्ही आता सही कुठे नाही भेटत सही. बरं तुम्ही का नाही गेले सिव्हिल कोर्टात? ज्यावेळेला पत्र व्यवहार केला तेव्हा
सरफेसीमध्ये आहे ना प्रोसिजर नाही आहे. सरफेसी कायदा पास कसा झाला तेच सांग. चला नाही मला नाही. मग काय करताय तुम्ही? काय करताय साहेब? भारतात राहताय आणि काय करताय? कायदा कसा पास झाला ते माहिती नाही. जे वापरतात ते पैसे खरे आहेत का नाही ते माहिती नाही. 5 वर्ष थांबा, कुठली सरकार असतं त्याच कायद्यानुसार आम्ही पैसे भरतोय म्हणतोय ना, तर पैसे नाही म्हटला. मी काय म्हणलं, मोगलाई मागली नव्हती, एवढा विषय आता मांडलेला आहे. हो. ते बिचारे सगळेच आदेशाचे जावे, तिकून कोर्टाचा तिकून बँकेचा आदेश, संपला विषय. आपले मित्र आहेत, भाऊ आहेत, नातलग आहेत, सगळे आहेत ना पोलीसमध्ये, कोण नाही. त्यांची कुटुंबानं काय होते आपण बघतो ना. मग अरे तुम्ही पहिले लेटर घ्या, नंतर बाकीचं बोला. लेटर स्वीकारत नाही, मेलवर नंतर बोला. उगाच बामट्यासारखं बोलते ते. हे केलं ते केलं. लेटर अहो, पहिले आमच्या घ्या. काळात आहे ना, ज्याला इंग्लिश मध्ये नाव नेता येत नव्हतं ना, तो केस आला. आम्हाला बाजूला. आहे का त्यांची उत्तरं द्यायची? हे बोला. उचलून गप्प बसून हे करायचं बस. ऐका ना, माझं पर्सनल सगळे हरामखोर लॉक लावून चावी घेता येते. आधार कार्ड कसं नाही नका बोलू काय. ती दार लावली ना दारांवरती, फक्त जाणून घेऊ. आम्ही चाललोय, टेन्शन घेऊ नका. चाललोय काही नाही बोलत. तुमचं नाव काय द्यायचं? जाणार आहे. अंकित मोरे. मी सांगतो ना, अंकित मोरे. घ्या, काढून घ्या. अंकित मोरे. त्यांचं पण गाडा आहे का? हे घ्या. अंकित मोरे काढवायचे तुम्हीच का मग? हा कळवायचे मीच. तुम्हाला कसं साहेब, ओळख नाही. बोलू नंतर. म्हणजे ते का त्यांना दगडच आहे. नाही, नाही, ते दार दाखवली तर म्हणतात करा. करा. कारण तो सेक्शन त्याच्या संदर्भात बोलण्याचा मग एक क्वचित मार्ग असताना आपण आता वैयक्तिक बात आता मी वैयक्तिक नाही आलो. मला काय तिथं घर जप्त करण्याचं त्यांना काय पाहिजे, मला काय घ्यायचं. आता मी टेम्पो मागवतो आणि मग लोकांचं ते सामान आणलं आता घेऊन जात असेल तर ते घेऊन पण जाऊन म्हणजे नव्वद ट्रॅकर्स आहेत म्हणजे कमी कायदा सांगतो पण कायदा काही समजून नाही. हा मौलिक अधिकार आहे, निसर्ग न्यायाचं उल्लंघन. तो पैसे भरायला तयार आहे. मागचं उत्तर द्या, तुमचे 20 मिनिटात उत्तर द्या, पैसे पैसे भरायला तयार असताना कधी तयार नव्हतो आम्ही पैसे भरायला. नाही कधी तयार नव्हतो आम्ही ऐका ना सर, आम्ही पैसे भरायला तयार होतो. तुमचे जे साहेब आहेत ना, ते काय म्हणले डीडी दाखवा. पैसे भरायचं म्हणल्यावर डीडी घेतात का अगोदर? हा
इतकी तर नालायक आहेत. त्यांना काय बोलू नको. हे मोबाईल कोणाचा आहे? बोलू शकत नाही. हा डीडी द्या म्हणतो अगोदर, नंतर तुम्हाला सेटलमेंट DD लेटर दाखवा म्हणतोय अगोदर. म्हणजे यांचं कसं म्हणणे अगोदर गुन्हा करा, म्हणजे अगोदर गुन्ह्याचं लेटर दाखवा नंतर गुन्हा करतो. तर तू काहीच करू नको हॉलमध्ये, सगळ्याच स्पष्टाने क्लिअर कोर्टात सरळ दाखवा, हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्या की असं असं झालं फॅमिली वातावरण वयस्कर आहे, चॅलेंज कर ना, न्यायिक मार्गाने चॅलेंज कर, तुला उत्तर मिळून नाही माझं स्पष्ट काय होईल माहिती आहे, तर तुला वेटिंग देऊन करतो, आम्हाला ऑर्डर आली म्हणून आम्ही नाही तर आम्हाला काय होऊ शकतं तुमचा दोष नाही नाही आमचा विषय त्यांच्यासाठी आमच्यासाठी पण आहे, आमच्यासाठी पण काय होतं माहिती आहे जर आहे ना तुला फक्त एवढं आहे आम्ही त्यांना त्यासाठी सांगतो तुम्हाला काढून ठेवायचं काय, कारण त्याचा पंचनामा करावा लागतो, लक्षात घ्या. तुम्ही काय म्हणले तुम्ही खाली, मग ती खाली करून देणार ना मोहर्स आणि टॅकरवाले म्हणून. तुम्ही जर म्हणले साहेब आमच्यासमोर पंचनामा करा, आमचे सामान काय काय आहे ते घेऊन तुझा पंचनामा तुला दिला असता ना, पण तुम्ही नाही म्हणले, सरळ निघून आले खाली, त्यांची चूक नाही. गव्हर्नमेंट कमिशन तुम्ही वाचलं, तू सांगायचं त्यांना विचारलं होतं तुम्हाला काही सामान घ्यायचं का, हे काहीच बोललं नाही, डायरेक्ट खाली निघून गेलं. असं नाही, काही गोष्टी कशा ऐका ना सर, तुम्ही लॉक लावायच्या तयारीत आहे, त्या माणसाला समोरच्याला तुम्हाला आम्ही काही कळायला तर विचारलं होतं, मी जाऊ द्या, मी तर जाऊ द्या, हा पण तहसीलदार मॅडमने समोरच्या विचारलं होतं समोरच्या तुम्हाला. माणसाला कळायला तर पाहिजे तहसीलदार ना मॅडम काय काय हे म्हणलं करायचं तुम्हाला, ते. तुमचं काही साहित्य घ्यायचं आता सांगा, मी थांबवते, मोर्स अँड पॅकर्स बोलवते बँकवाले आणि तुम्हाला देते. तुम्ही होय नाही काहीच बोलले नाही, नीट खाली गेला, असं नसते ना. डिसेंबरपासून लिखित पत्र उत्तर द्या आणि पैसे घ्या आणि भेटून टाकतो. कायदेशीर आहे किंवा ज्यापर्यंत तुम्ही संविधानिक म्हणता येईल तुम्ही जावा तिथे, तुम्ही त्यांच्याकडे गेल्यावर तुमची कळकळ करणार का. आता तो म्हणतो एकतर्फी निर्णय, कोर्टात असं नसतं, ज्यावेळेस त्यांच्याकडनं पिटिशन दाखल होती फक्त तुम्हाला नोटीस लागते, नोटीस भेटते, तुम्हाला कुठेही बोलवलं जात नाही हायकोर्टात, तुम्हाला बोलवलं जातं फक्त आणि फक्त लोअर कोर्ट. हायकोर्टात जे बोलवलं जाते पिटिशनर किंवा फिर्यादी त्यांना नोटीस काढून बोलवलं जातं, किंवा तुझं काय म्हणणं आहे ह्याच्या विरोधात त्यांचं सांगितलं काय म्हणणं पेन्शन देत नाही देते काय नाही, सगळ्या गोष्टीवरनंच कोणा बाकीच्या गोष्टी लक्षात. दिवाणी 20-25 वर्ष पेंटिंग केसेस त्याचा निकाल लागून हा म्हातारा बनतो. तसं नाही, निकाल जाऊ दे तिकडे, ते घ्या म्हणतो मी, निकाल कुठं आपल्याला विचारा आपल्याला स्टे घ्यायचा आहे, निकाल नाही घ्यायचा. ते जर आला तर तुम्ही राहू शकता ना. हे असे लोक आहेत बँकिंगचे, आमचा अनुभव सांगतो, उद्या सकाळी लिलाव करतील. तसं नाही, त्याला मुदत असते, पण लिलावाला मुदत असते नसते. उद्या कसं काय होणार, 8 दिवस 15 दिवस त्याला की जाहिरात टाकल्या दुसऱ्या दिवशी ऑर्डर काढतील, जुनी ऑर्डर नसते त्याचं, ऑलरेडी त्याचं पोझिशन घेतलेलं आहे. ट्रेसपास तुम्ही केलं आहे, ती गोष्ट वेगळा आहे. ट्रेसपास केला ना तुम्ही, ट्रेसपास केले तुम्हाला झालं पाहिजे. असं आहे ना, काही गोष्टी समजून घ्या. आलं लक्षात काय करू का बंद? काय करायचं. मोबाईल कुणाचा आहे? मोबाईल का हां कानड्याचं आहे का कानड्याकडे करते का थेट मार्ग काय बंद करू का व्हिडिओ. होय हा चालूच राहिला. तुमची का तुमची नाही माझी कोणाची चुकी खरोखर सांगा प्रामाणिकपणे जर लावला ना आम्हाला देवदेव करताना कोणाची चुकी झाली. त्यांचा विषय नका लपून मग आता कोणाची चुकी बँकेने लपून ठेवलं कोणाची चुकी बँकेने लपून ठेवलं ना. यांनी दिलं बँकेला हे प्रश्नाचे उत्तर द्या, मग बँकेने कोर्टात सांगायचं हे प्रश्नाचे उत्तर आम्हाला मागताय. कोर्टात का तर पैसे ऐका तुम्ही बँकेला दिलं हो
बँकेने कोणाला द्यायला पाहिजे उत्तर तुम्हाला बँक कोर्टाला कशाला दिली उत्तर आम्हाला उत्तर दिलेच नाही नाही दिले आणि ते पत्र लपून हे फक्त घर खाली का घर खाली करते ना अधिकारी गाडी हो कुठेच कानडे काय माहिती तुला काय माहिती काय रोडलाच काय डायरेक्ट लाईव्ह केलंय का गाड्या घेऊन फोर व्हीलर कोण मोटरसायकलीवर गाड नाही पाय दुखा लागले जास्त राहिलो स्टोनचा प्रॉब्लेम होती औषध आता बंद करायचं बंद करायचं कसं करायचं आहे का बरं पण नाही हा दोन